सो हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग होत आहे. आम्ही फिरायला आलो कुठेतरी म्हणजे आता निघणार आहात. आता पोचलो आहे महालक्ष्मी मंदिरावरती आता पोचलो आहे. हे बघा, सकाळचे किती 7 वाजले आणि आम्ही दोघे आहेत, माझा मित्र कोला भाऊ आणि असे आलेले आहेत. आता दर्शन घेऊ. इथून निघायचे 5 माळला जायला मंदिरामध्ये. आज 1-2 मंदिर फिरून येऊ आपण असं करून. तर चला मित्रांनो, ओटी घेऊन आम्ही आलो. मंदिर बघा किती सुंदर दिसतं इथून. सकाळचं वातावरण, गर्दी नाही आहे एवढी, काहीच नाही गर्दी म्हणजे. मित्रांनो, दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही म्हणून आपण बाहेरून तुम्हाला दाखवतो. बाहेरून दर्शन घेतो तुम्हाला बघा. एवढं दिसणार नाही, आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हतं म्हणून. दर्शन घेऊन आम्ही इथे बसून राहिलो. प्रसाद दिलेला आहे. थोडा वेळ बसतो इथे आणि निघतो 5 माळला जायला. खूप सुंदर वाटतं इथे. सकाळी वातावरण एकदम शांत. दर्शन घेऊन आम्ही निघालो आता दुसऱ्या मंदिरामध्ये जायला. 5 माळ गणपतीचं मंदिर आहे तिथे. चलो अभी निकलते हैं. मित्रांनो, तिकडे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो 5 माळला जायला. बघा, हायवेलाच जातो आणि तिकडनं मन्नौर पर्यंत जायचं आहे आम्हाला फिरत फिरत. मित्रांनो, आम्ही आता 5 माळला जायला निघालो. रस्त्यामध्ये थांबलेले होते. डोंगर दिसत असेल, याच्या तिकडनं होतो आपण आणि आता इकडनं आलोय. आणि सकाळचं वातावरण बघा, ढग सारखं खालती आहे, दिसत असेल. अजून इथून 5 माळ 3 किलोमीटर आहे. तर आता इथून निघतो, लवकर पोहोचतो. जंगलामध्ये आम्ही थांबलेलो. जंगल आहे पूर्ण इकडनं, आजूबाजूला घरं वगैरे काहीच नाही. तर चला अजून तुम्हाला दाखवतो मंदिर. मित्रांनो बघा, ज्या लोकेशनवर आपल्याला पोहोचायचं होतं तिथे आपण पोहोचलो. बघितलेच असेल, आम्ही दर्शन वगैरे पूर्ण घेतलं. इकडनं आहे नदी, मंदिराला लागूनच जाते. हे बघा, इकडे ताई कपडे धुते. हे बघा नजारा इथून. एवढी शांती आहे, पूर्ण शांतीच आहे. इथे आलं की असं वाटतं की घरी जाऊच नाही असं वाटतं इथे आल्यावर. आता मी तिसऱ्यांदा येतो इथे दर्शन घ्यायला. खूप सुंदर आहे मंदिर. 5 माळ गणपतीचं मंदिर आहे. तुम्ही पण या दर्शन घ्यायला. तुम्हाला आता
मूर्ती दाखवतो गणपतीची बघा, दर्शन घ्यायला. एवढं सुंदर मंदिर आहे, आतमध्ये आलं की असं कसं कसं वाटतंय. बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे आजूबाजूचं. ते इकडनं नदी आहे. इकडनं गार्डन. हे बघा, इकडून लोकेशन चांगलं भेटतंय. इथून आपल्याला लँडस्केप करायचं आहे. लँडस्केप करून बघू इथून चांगलं कसं दिसतोय ते. आपली पेंटिंग पूर्ण झालेली आहे, तुम्हाला दाखवतोय. ही बघा, लाईव्ह पेंटिंग वॉटर कलर मध्ये आहे लँडस्केप. आणि हे बघा, मोबाईल मध्ये येतं पण आहे, एवढं इथे आहे. इकडे बघायला आलेले होते मित्र म्हणजे ते यूट्यूबर आहे थोडेफार. त्यांनी व्हिडिओ वगैरे करून घेऊन गेले इथून. बोलले की छान आहे असं. इथून लँडस्केप करून आपण जाणार आहोत आता वृंदावन मध्ये. आम्ही 5 माड पासून निघालो वृंदावनला जायला, पण एवढी गरमी आहे की रस्त्याला पूर्ण हात पण भेटण्यासाठी आले. बघा किती ऊन आहे ते. एवढा ऊन आहे की गाडी पण चालवायला खूप त्रास होतो. आता थोडी सावलीमध्ये थांबलोय थोड्या वेळ, नंतर निघायचं आहे परत. खूप हालत बेकार आहे. एवढी गरमी आहे, आता काहीतरी जुगाड करावं लागेल. कटर पण माझ्याकडे आहे, याला कट करून आपण बांधू शकतो. असं करून बघू, ट्राय कसं होतं इथे. हे बघा मित्रांनो, एवढा कट केलेला आहे. आता असं बांधावं लागेल. बघा, हा इसे कहते हैं जुगाड. हे बघा मित्रांनो, जुगाड झालेला आहे इकडून आणि खालून पण. चला आता मस्त तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय तो मी. आईला अजून थोडं कट करावं लागेल. चष्मा नाही जात याच्यामध्ये. हे बघा कसा दिसतोय आता. चलो अभी जाते हैं आगे. एवढी गर्मीमध्ये आम्ही कसं तरी आलो, शेवटी पोहोचलो तिथे आपल्या लोकेशन वरती. इको विलेज वृंदावन मध्ये. तिकडनं जायचं आहे गेट, पण आता काय माहिती नाही, एवढं बाहेरच पार्किंग आहे. चला आतमध्ये जाऊन बघू. फायनली आम्ही पोहोचलो, पण आमचं नशीब खूपच खराब आहे. पूर्ण मंदिर बंद आहेत. इथे पण बंद आहे, मेन तिथे पण बंद आहे. पूर्ण बंद आहेत मंदिर. एवढे लांबून आम्ही कसं करून इथेपर्यंत आलो आणि पूर्ण मंदिरच बंद आहे. दर्शन पण नाही यायला आम्हाला जमलं. हे बघा, आता असंच इकडे तिकडे फिरावं लागेल, नंतर घरी जायला निघावं लागेल. एवढी गरमी आहे, एकतर खूपच गरमी. मला दर्शन तर करायला भेटलं नाही, बंद होतं पूर्ण मंदिर. म्हणून आता
कॅम्पसमध्ये फिरतो, तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते कॅम्पसमध्ये. चला. बापरे, इथे बघा, तुम्ही लहानपणी कार्टून बघितलंच असेल, बॉल खेळता खेळता बॉल सापाच्या तोंडामध्ये जात होते. हे बघा इथे दाखवलेलं आहे. एवढा मोठा साप आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये जातात बॉल आणायला. हे आहे ते. अजून दाखवतो तुम्हाला. एवढा मोठा कॅम्पस आहे की आपल्याकडे एक गाव पूर्ण बसून जाईल एवढा मोठा कॅम्पसच आहे याचा. अजून तर खूप काम बाकी आहे, काम चालू आहे. तिकडे पण आहे, पण तिकडे रस्ता पण आहे, म्हणून आपण इकडनं जाऊ. एवढे गर्मीमध्ये आम्ही असे फिरतो की काय सांगू. खूप फिरायचा शौक आहे. खूप चांगली हवा आहे तिकडे. एवढा मोठा कॅम्पस आहे, आम्ही वॉशरूम करतोय, वॉशरूम पण नाही भेटत आम्हाला. हे बघा किती सुंदर आहे फिरायला. इकडे काहीतरी दाखवलेलं आहे, काय करतात. काय करताय तेवढं इकडे माहिती लिहिलेलं आहे. आणि तिकडे बघा घोडे, रथ वगैरे आहे, तुम्हाला दाखवतो. हे रथ मध्ये जात आहेत कृष्णा आणि ते. हे आहे मेन मंदिर. ते आता नवीनच बनवलंय, पण ते बंद आहे. आज काय माहिती नाही, एवढं पूर्ण बंदच आहे आणि लोक पण नाही एवढेत. हे मी शूट करता करता मला एक काहीतरी दिसलं. इकडे बघा पूर्ण डोंगर पेटलाय की पेटवलाय माहिती नाही. ते बघा पेटतोय पूर्ण डोंगर. आता थोडा वेळ इकडे बसूया, सावली आहे याच्या खाली. इथे येऊन पण आम्ही वृंदावनला एक लँडस्केप केलाय, तुम्हाला दाखवतो. हे बघा लाईव्ह लँडस्केप. कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. आता निघूया घरी जायला, खूप उशीर झालाय. तरी पण मंदिर बंद होतं, आता उघडलंय. मेन मंदिर नवीनच बांधलंय आता, याच्यामध्ये दर्शन घ्यायला जाऊ आता. हे बघा आता मंदिर खोललंय, नवीनच आहे. बघा कसं दिसतोय ते. अजून पण काम चालूच आहे मंदिराचं, पूर्ण कॅम्पस मध्ये काम चालू आहे. तुम्ही पण या कधी दर्शन घ्यायला. पेंटिंग लावलेलं आहे तिथे. मित्रांनो इकडे फिरून आज पूर्ण झालंय, आता जायचंय घरी. पण भूक खूप लागलेली आहे, म्हणून रस्त्याला काहीतरी खावं लागेल. फिरत फिरत जायचंय. संध्याकाळचे 4:30 वाजले आणि आम्ही सकाळी निघालेलो 6:05ला निघालेलो आम्ही, आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजले. एवढे कधी आज पूर्ण दिवस असंच जाणार. आता फिरत फिरत जाऊ. ऊन पण नाही जास्त आहे, थोडंच आहे. दुपारी खूपच ऊन होतं, तुम्ही बघितलंच असेल. तुम्हाला मी दाखवलंय किती ऊन होतं ते. आता थोडं आराम भेटेल जाताना.